नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत काजू पनीर मसाला। काजू पनीर मसाल्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवते। काजू आणि पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे इथे, तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला सगळं नोट करून घेता येईल। काजू पनीर भाजी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते तुम्हाला मी इथे दाखवते। तर सर्वात महत्त्वाचं आहे आपलं पनीर। तर मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। त्यानंतर जे आहे ते आहे काजू। तर मी हे काजू घेतले, 100 ग्रॅम काजू आहे ते। त्यानंतर आपले हे आहे हावरी, हे लाल तिखट, त्यानंतर हा किचन किंग मसाला, हा सर्वात महत्त्वाचा मसाला आहे। त्यानंतर हे आहे आलं पावडर, हळद, त्यानंतर आहे हे मीठ तर सर्वात महत्त्वाचं आहे। त्यानंतर हे आहे धना पावडर, आणि ही मी चिरून घेतलेली कोथिंबीर, आणि हे आलं लसूण अख्खा आहे, तर आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे। आणि हा आहे गरम मसाला, हा पण खूप महत्त्वाचा आहे। आणि हे जे आपले काही खडे मसाले आहेत, तर हे खडे मसाले मी तुम्हाला पुढे काय काय आहेत ते दाखवणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे आहे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय, तर कॉर्नफ्लॉवर हे म्हणजे मक्याचं पीठ। हे काय एवढं लागणार नाही, पण जेवढं लागेल मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की आपल्याला किती पीठ लागेल। त्यानंतर ही आहे दूध पावडर, ही पण आपल्याला भाजीसाठी महत्त्वाची आहे। तुम्ही टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा नाही, पण टेक्स्चर म्हणजे एकदम चवीला छान होतं ह्यामुळे। आणि महत्त्वाचं तेल। आणि हे जे आहेत आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे। ग्रेव्हीसाठी आपण चार टोमॅटो घेतलेले आहे आणि 5 कांदे घेतलेले। 5 कांदे म्हणजे छोटे छोटे, तुम्ही मोठ्या करायचे 3च कांदे घ्यायचे आहेत। सर्वात महत्त्वाचं भाजीसाठी लागणारे जे आपल्याला कांदा आणि टोमॅटो आहे। कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक आकारात व्यवस्थित नीट कापून घ्यायचा आहे, आणि तो कापल्याच्या नंतर त्याला आपल्याला गॅसवर तळून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला मी आता कापून घेते। मी आता कांदा आणि टोमॅटो हे बारीक आकारात कापून घेते। तर हे पहा, मी कांदा आणि टोमॅटो हे कापून घेतले, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही। तर ह्या आकारात मी कांदा आणि टोमॅटो कापून घेतले। तर आता हे आपल्याला तळून घ्यायचे व्यवस्थित। मैत्रिणींनो, आता आपण भाजी बनवायला सुरुवात करत आहोत। तर सर्वात प्रथम आपण कांदा आणि टोमॅटो हे छान परतून घेणार आहोत। तर आपण यामध्ये गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साधारण अंदाजे थोडंसं तेल टाकून घेतलं। त्यानंतर यामध्ये जिरे, तर आता जिरे आपले थोडेसे तडतडलेले आहेत। त्यानंतर आता मी कापून घेतलेला हा कांदा तेलामध्ये टाकून घेतला, आणि हा छान परतून घ्यायचा। यामध्ये थोडीशी हळद टाकायची परतत असताना। तर आपला कांदा परतून झालेला आहे। हा जास्त ब्राऊन पण नाही होऊ द्यायचा, पण याच्यामधला तो कांद्याचा स्मेल थोडासा कमी होण्यासाठी आपण हा कांदा परतून घ्यायचा। कांदा परतून झालाय, आपण काढून घ्यायचा आणि टोमॅटो परतून घ्यायचा लगेच। हा टोमॅटो टाकलाय मी, टोमॅटो पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। तर आपलं हे टोमॅटो अशा पद्धतीने परतून घेतलेलं आहे, आणि आता हे काढून घ्यायचं आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं वाटण, आणि लगेच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर आपलं हे कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतलेला आहे, आणि आता हे थंड व्हायला आपण थोडं वेळ साईडला ठेवून घेऊ। तोपर्यंत आपण याच्यामध्ये तेल टाकून आपलं काजू आणि पनीर हे परतून घ्यायचं आहे। मी आता हे आपलं पनीर परतून घेते चांगलं व्यवस्थित। तेल टाकून थोडंसं पनीर परतूनच घ्यायचं। पनीर तसं पण टाकलं तर चांगलं, पण परतून घेतलं तर त्याची चव छान लागते। तर आता आपण इथे पनीर परतून घेतलंय आपलं, आणि काजू पण परतून घ्यायचे आपल्याला। तर आता हे आपले काजू थोडेसे रंग चेंज झालाय त्याचा, म्हणजे ब्राऊन झाले, तर काढून घ्यायचे सर्व। तर आता आपल्याला इथं हावरी भाजून घ्यायची। 2 चमचे हावरी घेतली मी, जे आपले पोहे खातो तेवढे। त्यानंतर आपल्याला काजू पण भाजून घ्यायचे भाजीसाठी। हे भाजीचं वाटण्यासाठी लागतं आपल्याला। तर यामध्ये आपण काजू भाजून घेतलेले, हावरी भाजून घेतलेली आहे,
त्यानंतर आता हे आपल्याला सुकं वाटण तयार करायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, ही धना पावडर 1 चम्मच, त्यानंतर हा किचन किंग मसाला हा 1.5 चमचा, हळद चिमूटभर, त्यानंतर ही आले पावडर ही अर्धा चम्मच. आणि हे सर्व वाटण आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. नाही, सुकं. तर यामध्ये पाणी टाकायचं नाही, हे सुकं वाटण वाटून घ्यायचंय, पाणी अजिबात घालायचं नाही. तर आता यामध्ये याच वाटणामध्ये आपल्याला मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर, ही दूध पावडर ही बाळाला देतो ती नाही, ही बाजारात आपल्याला भाजीसाठी लागणारी दूध पावडर भेटते. तर ही छोट्या चम्मचनी 2 चम्मच आणि कॉर्नफ्लॉवर हे पण छोट्या चम्मचनी 2 चम्मच. आता हे वाटण वाटून घ्यायचंय चांगलं व्यवस्थित बारीक. याच्यात तेल पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. तर आता आपण हे आपले जे खडे मसाले होते मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की मी तुम्हाला दाखवणार आहे कुठले कुठले मसाले येतं. तर यामध्ये आपण हा तेजपत्ता घेतलेले 2 तेजपत्ते येतं. नंतर ही दालचिनी याचे तुकडे करायचे, थोडेसे जास्त बारीक नाही करायचे. मसाला विलायची 2, त्यानंतर हे आहे आपली साधी विलायची ही 4, आणि हे काळी मिरी 7 ते 8 घेतलेले आहेत काळी मिरी. हां, आणि हे 2 आपले चक्रीफूल घेतलेले आहेत. आणि हे तेलामध्ये थोडेसे अगदी जास्त नाही, थोडेसे परतून घ्यायचे. थोडेसे परतले की लगेच आपण जो हा मसाला वाटण भाजून घेतलेले सुक्कं वाटण ते यामध्ये टाकायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. जास्त वाटण भाजू द्यायचं नाही. आणि हे थंड करायला ठेवायचं आहे. तर आता आपण हे जे मगाशी मी कांदे भाजून दाखवले होते तुम्हाला, तर त्याची आता आपण ही प्युरी बनवून घेतलेली आहे, म्हणजे पेस्ट तयार केली. आता ही परतून घ्यायची आपल्याला, कांदा आणि टोमॅटो. आता सर्वात प्रथम अगोदर कांद्याची टाकायची, त्यानंतर टोमॅटोची टाकायची. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा महत्त्वाची गोष्ट, कांदा छान परतला पाहिजे, तर कांद्याचा स्मेल भाजीत येत नाही. कांद्याचा वास हा भाजीत जास्त येऊ नये म्हणून कांद्याचं हे वाटण जे व्यवस्थित परतून घ्यायचंय. छान याला किमान 10 मिनिटं तरी लागतात परतून कांद्याची प्युरी परतायला. तर आता हे जे आपण सुकं वाटण बनवलं होतं त्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचंय आणि हे साईडला ठेवून द्यायचंय 5 मिनिटं. आणि हे साधं थंडच पाणी ठेवायचंय, गरम वगैरे नाही करायचंय. पण यामुळे भाजीला जास्त वेळ लागत नाही, पटकन मसाले सर्व एकजीव होतात. तर आता आपण हे आपलं कांदा परतून झालेला आहे. तर आता हे टोमॅटोची ग्रेव्ही, आता हे कांद्याच्या पेस्टमध्येच आपण टोमॅटोची पेस्ट टाकून ती पण परतून घ्यायची. छान 10 मिनिटं पण लागतात ह्याला परतायला. कमी फुल गॅस मध्यम आचेवर फुल आचेवर परतून घ्यावा लागतो. हे कमी जास्त करून. हे जे वाटण आहे ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आता हे दिसतंय एकदम पातळ आहे, ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आणि परतून झालं की आता आपण मसाले जवळपास सर्व या सुक्या वाटणामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर हे सुकं वाटण लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. वाटण यामध्ये टाकलं की त्यानंतर आपलं पनीर आणि काजू हे पण यामध्ये टाकून थोडंसं पाणी म्हणजे कप ते 1.5 कप पाणी घालून वरून कोथिंबीर टाकून 10 मिनिटं झाकण ठेवायचं. त्यानंतर आपली भाजी लगेच तयार होते. आपली जी पेस्ट होती कांदा आणि टोमॅटोची, तर या पद्धतीने ही परतून झाली आहे. आता आपण यामध्ये जे आपण वाटण भिजायला ठेवलं होतं तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे वाटण. यामध्ये गरज वाटली तर आता आपण वाटणामध्ये पण पाणी टाकतो, त्यामुळे जर गरज वाटली तर थोडंसं कपभर पाणी टाकायचं. आणि नसेल कोणाला घट्ट आवडती कोणाला पातळ आवडती तर पाणी नाही टाकलं तरी चालतंय, कारण आपण वाटणामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे जे वाटण आहे याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं यावर. त्यानंतर आपण याच्यामध्ये काजू आणि आपलं पनीर टाकणार आहोत. आता हे झाकून ठेवलेलं आहे मी.
फुल आचेवर 10 मिनिटं झाकून ठेवायचं याला. फुल गॅसवर याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवू. 5 मिनिटं. त्यानंतर 5 मिनिटाच्या नंतर आपण यामध्ये काजू आणि पनीर टाकायचे. त्यानंतर परत 10 मिनिटं याला झाकून ठेवायचे. या पद्धतीने आपल्या भाजीला रंग आला की लगेच त्यामध्ये काजू आणि जे आपण पनीर तळून ठेवलेलं होतं ते पनीर असं टाकून घ्यायचं सर्व आणि परत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे वाटण आणि आपण जे टाकलेले काजू आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर. आणि आता हे सर्व यामध्ये थोडंसं पाणी टाका. घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी घालून घ्यायचं. तर हे वाटणाचंच पाणी होतं, ते वाटणाचं पाणी मी अगदी कपभर पाणी टाकून घेतलंय. आता त्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचंय कमी गॅसवर. तर आता हे सर्व आपण एक जीव केलंय. त्यात आपण कोथिंबीर पण टाकली. आता हे आपण याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटं आपण याला झाकण कमी गॅसवर झाकण उकळी येऊ द्यायची. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. अगोदर पण आपण कोथिंबीर टाकली होती, पण भाजी झाल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर टाकू आणि गरम गरम ही भाजी खायला घेऊ. तर तुम्ही पण अशी काजू पनीर मसाल्याची भाजी घरच्या घरी ट्राय करून पहा. नक्की एकदम छान होते.